प्लेयर 4 प्लेयर आउट ऑफ द 30 सर्कलच्या बाहेर 4 आहेत. अरे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटक मध्ये आपण 4 प्लेयर बाहेर ठेवलेले आहेत. नो चेंडू या ठिकाणी खराब चेंडू बघा. आधीच कौतुक वाटलं आम्हाला की मनोजला तुम्ही बाउंड्री लाईनला ठेवले. एक विश्वास दाखवलाय मनोजवरती. मनोज अगदी स्मित हास्य करतात. जाम खुश आहेत ते कारण ब्रँड युवाची एक चांगली ऍड आमच्या माध्यमातून होताना त्यांनी पाहिली. चला पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतो मिस्टर शुभम. स्ट्राईक एंड वरती अजय. यावेळेला चेंडूला उडवले. चेंडू हवेत येईल आमच्या स्वागतासाठी. दीप्तेशच्या मस्तकाला दस्तक देत षटकार. धन्यवाद डीजे. चला पुढचा चेंडू अजय घरत. एक अप्रतिम दिग्गज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अजय घरत. या वेळेला मात्र डाव्या शीच्या बाहेरचा चेंडू पंच नरेश किनी घोषित करतात अवांतर चेंडू. यावेळेला भावेश घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाईव्ह थेट प्रक्षेपण आणि जेसीपी सुद्धा प्राप्त झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी आमंत्रित करतोय. दीपक घरत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण भावेश बळीराम घरत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला भावेशजी बळीराम घरत यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल केपीएल पर्व 5 मध्ये. या वेलकम साहेब आपल्या माध्यमातून केपीएलला पुढे जाण्यासाठी सतत आपण अगदी सढळ हस्ते मदत करत असतात. जेसीबी असेल आपण 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा केले आणि हे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्या सर्व बाजूने लोकांना बघता यावं म्हणून थेट प्रक्षेपण सुद्धा सौजन्य केले. थँक्यू सो मच. आणि मॅच चालूच राहील. अगदी टाळ्यांचा गजर होतोय. मनोज पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील. 3 नंतर आपल्याला त्यांचा आवाज सुद्धा ऐकता येणार आहे. मी आमंत्रित करतो या एक एक प्लेयर जे आपले पारितोषिक आलेले आहेत षटकारांचे. हार्दिक या संजयजी कुठं आपल्यास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत. हार्दिक 4 षटकार मारलेले आहेत. हार्दिक यांनी निलेश यांनी यायचं आहे. निलेश या आपण 2 षटकार मारलेले आहेत. हे घ्या संजयजी कुठं. संदेश बाबू आपण सुद्धा यायचं आहे. प्रमोद साने आपण सुद्धा यायचं आहे. सुमित या कल्पेश घाटाळ यस कल्पेश घाटाळ. धाव संख्या 19 सुनील उर्फ चापल. आता त्यांचं साखरपुडा झालेला आहे आणि पुढच्या महिन्यात त्यांचं विवाह बंधनात असणार सुनील चापल. लेग साइडला सरळ चेंडू जातो. छोटा पॅक बडा धमाका. आजच्या तरुण मुलांना तो दाखवून देतो. बालाचं पाय पाळण्यात दिसतात. सार्थ संदीपचा मुलगा देवाचा भाऊ. आता त्यांचे थोड्या वेळाने कोच येतात. रवी दादा स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. ते आमचे सार्थ भालविल मधून. हर्षद पाटील अशोकदादा यांचा मोठा मुलगा हर्षद पाटील आणि छोटे सुद्धा आलेले आहेत. त्यांचे प्रीतम पाटील सुद्धा आहेत त्यांच्या मागे. लहानपणी आम्ही एके घराला घर लागून असाच आमचं
पुन्हा एकदा चापल छोटा पॅक बडा धमाका सार्थ वर पिच चेंडू काहीसा चापल याने पुरेपूर फायदा उचलला षटकार या 6 धावांनी धाव संख्या होते ती हर्षद पाटील आणि प्रीतम पाटील यांचं आगमन मंडळ आभारी आहे पहिला षटकार खूपच फायदा उचलतो चापल पुन्हा हाफ चेंडू सरळ चेंडू जातो मोनो यांच्याकडनं गचाळ क्षेत्रक्षण थोडा बघायला भेटल सकाळी नाश्ता दिला नाही त्याच्या मामानी देवा मामानी आणि जयेश मामानी सगळा नाश्ता होता त्यांनी दोघांनी खाल्लेला आहे आणि मोनोजा उपाशी राहिलेला आहे पुन्हा एकदा अजय जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत अजय फुलट चेंडू फायदा उचलतो का बघूया 30 षटची मध्ये पडतो 2 धावा सहजपणे कैलास भाऊ संघाचे काम करतात समाजसेवक आहेत त्यांचा डॅन्स बघण्यासाठी खूप आवड असते त्यांना पुन्हा एकदा फुलट चेंडू पुरेपूर फायदा उचलतात का बघूया षटकार चला दिलीप पाटील आपण आले आले आपल्यासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे यासाठी आम्ही बोलत होतो की या इकडे समालोचन कक्षामध्ये रात दिवस चांगला सुटतो 500 रुपयाचं पारितोषिक दिलीप पाटील यांना अभिजित तरे यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे थँक्यू अभिजित तरे अभिनंदन अभिजित तरे त्यांचे छोटे भाऊ सिद्धांत कालस जमलेला आहे आमच्या आगरी समाजामध्ये बघून आलेला आहे मुलगी आणि फिक्स झालेला आहे षटकार पुन्हा एकदा मनोज बघा स्वागत केलं सिद्धांतसाठी या षटकाराने म्हणजे पुन्हा एकदा हल्दीचा कार्यक्रम जोरात असणार आमची ताई कल्याणी तरे धावा सांगायच्यात कॅच पकडलेला आहे का कोणी बाहेर कॅच पकडला कॅच पकडला त्याने मात्र या ठिकाणी यायचं आहे जर आपण प्रेक्षक असाल तर नक्कीच आपलं कौतुक केलं जाईल आणि या ठिकाणी आमंत्रण सुद्धा आले संपूर्ण खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना सर्व समाज बांधवांना आमंत्रण आहे सन्माननीय मिलिंदजी किनी यांच्याकडून आमंत्रण आले शुभम अर्थातच लाडका विकी यांचं विवाह बंधनामध्ये येत्या 14 एप्रिल या दिवशी ते विवाह बंधनामध्ये असणार आहेत आणि नक्कीच सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असेल या 13-14 म्हणजे 14 तारखेला विवाह बंधन आहे आणि 13 तारखेला मात्र आपल्यासाठी आवडीचा हळदीचा कार्यक्रम असतो त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी यायचं आणि या ठिकाणी पारितोषिक आहे कोणी कॅच घेतलाय विनय यांनी कॅच घेतलाय अभिजित तरे यांच्याकडनं आमचे सर 900चे गोड आवाज खरोखर त्यांनी खूप विद्यार्थी घडवलेले आहेत पण ते घडले का ते बघायला लागणार 2 वर्षात अभिजित यांच्या 500 रुपये आल्याबद्दल अभिनंदन ओके राकेश कडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाते विनय यांना थँक्यू सो मच आणि मिलिंदजी किनी यांच्याकडून 300 रुपयाचं झेल घेतल्याबद्दल आणि विनयला बोलायचं विनय बोल काय वाटते झेल घेताना काय मनात आलं होतं कसं वाटलं नाही मला घाबरा वाटलेला की चेंडू हातातून सुटला तर वाट लागू शकते तर माझ्या हातात चेंडू बसला खूप चांगलं वाटतंय पैसे भेटल्यामुळे मी काय म्हणता तू फॅक्यूब घेऊन ये 2 रुपयाचा फॅक्यूब अतिशय म्हणजे भीती याची होती झेल सुटेल त्याची भीती नाही 500 जातील ना त्याची भीती होती आणि खरोखर फॅक्यूब घेऊन या पोरांनो नाहीतर तो झेला चिंबोरे पकडता तो तरी घेऊन या केतन घाटाळ आणि आयुष घरत आपण यायचं आहे आपलं पारितोषिक अजूनही बाकी आहे या पुन्हा एकदा खेळाडू चापल संजय घरत आणि भावेश घरत यांच्याकडून पारितोषिक आले 1,000 रुपये केतन घाटाळ या लवकर या बिल्डर्स तर पुन्हा बक्षीस आहे जे प्रेक्षक कॅच पकडणार बल्लू यांच्याकडनं बल्लू तरे यांच्याकडनं संजू दादाचा मुलगा 500 रुपयाचा बक्षीस पुन्हा पुरेपूर फायदा उचलतो अजय 2 दिवसाचा राग काढा लागलेला आहे अजय 63 स्कोर आतापर्यंत झालेला आहे स्कोर बोर्ड मध्ये आपण पाहतोय अजयच्या 47 धावा किती 6 मारले यस लगातार 4 षटकार अजय घरत लगातार 4 षटकार 47 धावा आणि जर 5वा षटकार लागला
शपथ येऊन आलेला आहे अजय. रामाच्या मंदिरात गेला. आज खेळून नाही तर मी खेळायला राजीनामा देणार. 50 होते का बघूया. हा न करता पंतांनी धावा सांगायच्या आहेत. 4 आहेत का 6 आहेत. 4 धावा. आदरणीय सन्माननीय किरणजी आत्माराम पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. अजय यांची 50 झालेली आहे आणि किरणजी आत्माराम पाटील यांचं स्वागत अजयने 50 करून केलेलं आहे. या किरणजी आत्माराम धाव पाटील संख्या होती 67. एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय किरणजी आत्माराम पाटील 27,777 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्या मंडळास ज्यांनी प्राप्त करून दिले अशा मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करू. जोरदार टाळ्या होऊ द्यात. टाळ्यांना कंजूसी नाही, कारण 27,777 कमवायला मात्र घाम गाळावा लागतो आणि ते घामाचे पैसे मात्र या ठिकाणी द्वितीय पारितोषिक म्हणून देत आहेत. वळूया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दिलीप पाटील 71 धावा संख्या ती झपाट्याने वाढते. पुन्हा एकदा हा पिच मनोज भाऊ काय पकडतो का. मनोजला दिसत नाही. तारेला भूताकलेली आलेले आहे. विजयच्या तारेला लागलेला आहे. नाहीतर मनोजनी पकडून तो कॅच हातात ठेवला असता. धाव संख्या झपाट्याने वाढते. 75 ओपनर बॅट्समन आहेत मैदानात. मैदानामध्ये भूताकली झालेली म्हणजे अजय शपथच घेऊन आलेला आहे. कालचा राग सगळा आज काढा लावलेला आहे अजयने. 2 दिवस उपाशी आहे तो. अजय आतापर्यंत आपल्या वैयक्तिक आपण नंबर 1 वरती आहात. 165 धावा अजयच्या बॅट मधून या KPL पर्व 5 मध्ये अजय घरत एक नावाजलेला 150 धावा पार करणारा टप्पा पार करणारा पहिला KPL पर्व 5 मधला अजय घरत. आज देवा नाही टीम मध्ये. स्वतः कर्णधार आणि मालक नसल्यामुळे ही परिस्थिती. म्हणजे आज ते हरलेले आहेत, पराभूत झालेले आहे. गोलंदाजी कोण पण टाकतो. माटे कैलास भाऊला द्यायला पाहिजे. विश्व हिंदी परिषद संघाचे काम करतात. कुठे गाय बैल चोरले ते सोडून आणतात. आपल्या समाजासाठी वेळ देतात. पुन्हा एकदा चापल. आता येतात. गोलंदाजाचं नाव काय. मला वाटतं शिरकान हडू यांचा मुलगा दिसते. हा शिरकान हडू याने 25-30 वर्षापूर्वी तुम्हाला खोटावटा असेल. सॉरी जीतचा भाऊ. इथे नाव द्यायला कोणी नाही मिळत. जय नाव. आता राकेश बोलला त्यांचा काका. एवढं बोलून बोंबोलतो तेव्हा ना बोलला पण आता बोलला तो. पहिलीच विकेट घेतली बघा. जीत सारखाच आहे तो. त्याच्या मुले जीत सुद्धा पराभूत झालेला छोटा भावा मुले. जय छोटू आमचे इथे सर आहेत. त्यांचा विद्यार्थी आहे. खूप चांगला घडवलेला आहे कबड्डी मध्ये. राज्य स्तरावर गेलेले. पालघर जिल्ह्यामध्ये निवड झालेली होती. हा ना करता विकेट देण्या प्राप्त होते ते राज यांची. आणि खराब दर्शवितात चेंडू. अजिंक्य आणि त्यांची मिसेस खूप यूट्यूबला प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्रामला सुद्धा. सध्या जीची तयारी चालू आहे. पुन्हा एकदा भविष्यात आपल्या खानुड्याचा इतिहास घडवणारे दोन्ही भाऊ. बॉल बघितला बघितला. फसवी गोलंदाजी अजय. भले तू एक षटकार मारला असशील या पोराला पण दाखवून दिलं. 1 विकेट 2 विकेट आलेले आहेत. फसवी चेंडू बघा. याच्याकडून शिकून घ्या तुम्ही. शिकण्यासारखं आहे. थोडा अनुभव सुद्धा कमी असला तरी चालेल. आमचा वय कमी असला तरी चालेल पण आम्ही दाखवता. बालाच्या पात पालण्यात दिसतात तसे या मुलाचे पाय पालण्यामधून दिसतात का पुढचा भविष्य आहे खानुडे गावामध्ये. मिनिल दनका यांच्या मुलाचं शुभविवाह आहे. जेव्हा त्यांच्या घरी पूजा होती तेव्हा जेव्हा पब्लिक आली तेव्हा समजलं का समाजामध्ये वावरताना मिनिल दनका काय आहे ते.
पुन्हा एकदा कॅच होतं. अप्रतिम अप्रतिम. तर एक रन आउट आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. आता मात्र हॅट्रिक वरती असेल छोटू जय घरत, आणि जर हॅट्रिक साध्य केली तर मिलिंद जेकिनी यांच्याकडून 500 रुपये, कुशल भोईर यांच्याकडून 1,500 रुपये, हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 1,000 आणि प्रज्वल यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे तब्बल 3,500 रुपयाची ही विकेट असणार आहे. ही 3,500 रुपये काही ठिकाणी बक्षीस सुद्धा नसतं. हे बक्षीस एका चेंडूचं आहे. बघूया जय छोटू. बॅटची इनसाइड एज लागली गेली, चुकी झाली तिथे सिद्धू कडून. कॅच घेतला असता तर सिद्धू 3,500 रुपये असते. ते हुकलेले आहेत. विकेटी काहीतरी थोडा चुकी करतो. सिद्धू आहे संघ मालक. देवातरे संघामधून बाहेर आहेत. फुलटो चेंडू प्रफुल्ल यांना काही समजत नाही. या षटकामध्ये शेवटचा चेंडू असणार. अप्रतिम षटक टाकलेला आहे या मुलांनी. फक्त 2 धावा आणि 3 विकेट घेतलेल्या आहेत. खूपच छान मन जिंकून घेतले आमच्या गावामध्ये या मुलांनी. धाव संख्या झपाट्यावरती 77. राजेश घरत वर्गमित्र आहेत आमचे ते. या षटकामध्ये शेवटचा चेंडू असणार. प्रफुल्ल पुरेपूर फायदा उरतो आणि षटकार. या 6 धावांनी धाव संख्या होते ती 83. पूर्वी मॅच असायच्या 900 इथे मॅच होते आणि आम्ही 20-20 10-10 रुपये काढलेले आणि तिथे 12-14 पोरं होती. रवीन आणि विनोद यांना घेतलेलं नव्हतं. तर त्यांनी चेंडू घेऊन खानुड्याला आलेले मैदानातून. ती मॅच आमची बाद केलेली कारण ते शाळेतून आलेले आणि त्यांना घेतलेले नव्हते आणि चेंडू घेऊन घरी पळालेले. येस, आणि त्यातही काही मजा असते, आनंद असतो, आणि तोच आनंद आपण पुन्हा या छोट्याशा एका प्रोग्राम नंतर आपण जॉईंट होणार आहोत दिलीप पाटील यांच्या समवेत. तत्पूर्वी या मंचावरती विराजित असलेले एक अनमोल रत्न, चांदीप गावातील अनमोल रत्न, दानशूर व्यक्तिमत्व. असं म्हणतात ना की आपले सूर जुळून आले ना तर 2 गाणी द्या, बाग फुलून आली तर 2 फुलं द्या. आणि आपल्याकडे जे आहे ना ते देण्याची दानत ज्यांच्याकडे आहे, आदरणीय सन्माननीय किरणजी आत्माराम पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी KPL पर्व 5 चे विद्यमान अध्यक्ष उमेशजी घरत आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय किरणजी आत्माराम पाटील यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. रोख रक्कम रुपये 27,777 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे असे आदरणीय सन्माननीय किरणजी आत्माराम पाटील. वेलकम साहेब. अगदी मायेची प्रेमदार उबदार आणि प्रेमळ शॉल तसेच सन्मान चिन्ह आणि आपल्या कीर्तीचा सुगंध चहो बाजूने दरवळावा याचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या हो द्यात. चल, हर्षिता 11 या संघासाठी एक सूचना आहे. डॉन गल्लीने सुद्धा ऐकायचं आहे. समजा हर्षिता 11 ने 26 धावांवरती जर रोखलं अपोजिट संघाला म्हणजे प्रियल वॉरियरला तर हर्षिता 11 सेकंड रँक वरती असेल. डॉन गल्ली मात्र स्पर्धेतून बाहेर असेल. ओके, लक्षात ठेवा. 2 ओपनर बॅट्समन येतात. घाई करायची आहे. जयेश आणि मनोज. जयेश मनोजनी षटकार मारला तर देवातरे यांच्याकडून 500 रुपयाचा बक्षीस आहे. आणि प्रियल वॉरियरने जर 27 धावा केल्या तर मात्र डॉन गल्ली अबाधित राहील आणि हर्षिता 11 मात्र बाहेर जाईल. यस, आदरणीय सन्माननीय हर्षदजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दीपक घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हर्षद अशोक पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. इंस्टाग्राम आमचे अजिंक्य शांताराम तरे, राजेंद्र तरे, सॉरी वडिलांचं नाव घेतलं मी. अण्णांचं नाव, खूपच अण्णांना प्रेम आहे या क्रिकेटवर. ते सुद्धा मॅच बघतात. या आदरणीय इंस्टाग्रामवर सन्माननीय प्रसिद्ध आहेत ते.
हर्षद अशोक पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. राजू घरत आणि नितीन तरे यांनी इथे यायचं आहे. अभिजित तरे वाट बघतो, त्यांची सामना चालू होतो. पहिला चेंडू राज यांचा, मनोज यांना मन्या जबरदस्त छोटा भीम म्हणून नावाजला जातो. आता ते तानसा क्रिकेट मधून खेळत होते मागे जेकेच्या जोडीला, त्यांना सराव दिला जातो. त्याचबरोबर या मंचावरती प्रीतम सुरेश पाटील उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी मी धनेश घरत आपणास विनंती करतो की प्रीतम पाटील यांचा यथोचित सन्मान करा. पुन्हा एकदा मनोज, काहीच समजत नाही मनोज यांना. जेव्हा त्याचा नाश्ता आलेला तेव्हा देवा आणि जयेश यांनी खाल्लेला, आजपासून तो उपास आहे सकाळपासून. कदाचित त्याला नाश्ता भेटता तर हा षटकार पाहायला भेटता आपल्याला. वाजलेत 12, मनोजचे वाजलेत 12. हवा ही आहे. बघूया, मनोज यांनी मारलेला फटका सरळ 4 धावांनी उकाशिंग गेलेला आहे चेंडू. तिथे शी पण करतात भैये, पण सध्या भैये नाही मिळत. पुन्हा एकदा देवा तरे यांनी 500 रुपये बक्षीस लावलेलं आहे मनोज आणि जयेश यांसाठी, पण त्याचा फायदा उचलत नाही दोन फलंदाज. मनोजची बॅटिंग बघण्यासाठी आणि जयेशची योगेश काका आमचे तरे बंधू समाजसेवक आहेत, ते सुद्धा गावामध्ये राम भक्त आहेत. स्लो डिलिव्हरी, स्वतः चापल. पुढच्या महिन्यामध्ये लग्न असणार त्यांचं, सर्वांनी लग्नासाठी यायचं आहे, फक्त हल्दीला यायचं आहे. मला वाटतं अर्धा बाडोली गाव येणार, चांदी. त्यांची ओळख बाडोली पासून खूप आहे. पुन्हा एकदा मनोज, इन्स्टा लागते, सरळ चेंडू मागे जातो, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो. तो थांबून ठेवलेले आहेत. आता स्ट्राईकला जाते जयेश भाऊजी, आमचे जयेश भाऊजी, जगन भाऊ माजी सरपंच यांचे जावा आहेत. ते जगन भाऊंनी बक्षीस आलेलं आहे जगन भाऊकडनं. जर जयेश पाटील यांनी षटकार मारला तर 1000 रुपये बक्षीस. बघूया, नाही, थोडा खालपट चेंडू होता. मन्या पिचच्या मध्ये राज आहे. राज सुद्धा समजलाय का भावजी आपली बॅटिंग करतो. हॅलो, सर्व संघ मालक, 12 संघांचे संघ मालक आणि कमिटी मेंबर यांनी प्लीज समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे. संघ मालक फक्त असतील, नोंद घ्या, फक्त संघ मालक असतील. आयकॉन खेळाडूही चालणार नाही, फक्त संघ मालक आणि कमिटी मेंबर यांनीच फक्त समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे. आता ते प्रफुल बॉडी बिल्डर्स, जिमच्या खूप प्रेम, व्यायामपट्टू आहेत. पुन्हा एकदा प्रफुल, आपलं काम कर, तू समोर बघ. खेळ करूया. पुन्हा एकदा प्रफुल यांचा लोपदी चेंडू सरळ विकेटीच्या मागे जातो. विकेट येतो अजय घरात. 2 दिवस उपाशी होता, पण आज त्याची बॅट तडपलेली आहे उन्हामध्ये. पुन्हा एकदा प्रफुल यांचा वैयक्तिक दुसरा षटक, वैयक्तिक दुसरा चेंडू. थोडं थांबून ठेवलेलं आहे, उन्हाचा दाबा. जवळजवळ 1 वाजलेला. मनोज हे काय करत नाही, देवा नाराज असणार, कारण सकाळपासून या खेळाडूला उपाशी ठेवलेला आहे. देवा मामा भडकलेले आहेत तिथे. जितेंद्र पाटील सुद्धा आहेत, त्यांचा मुलगा. हे तुम्ही मॅच बघा, तुम्ही मॅच खेळायची आहे ना. तुमचा काय असेल निर्णय तो तुम्ही तानसा नदीजवळ जायचा आहे. भरती लागलेली आहे तिथे, तुमची मीटिंग लावायची आहे. समोर नाही राहायचं कोणी. पुन्हा एकदा मनोज, आमचा भाचा मनोज काय करत नाही. सरळ चेंडू आमच्या दिशेने धडकवला. 4 धावा सहज होतात का बघा. राज यांची चांगला क्षेत्ररक्षण. राज यांचा
रणजित पाटील यांचा मुलगा राज, संजीत पाटील हे छोटे भाऊ आहेत. मनोज आऊट झालेले आहेत. काहीसा नाराज असणार मनोज हे. जयेश पाटील जर षटकार मारला तर नितीन काका पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. म्हणजे ते जावा असल्यामुळे त्यांना बक्षीस लावतात आमच्या गावामध्ये. तुमचा गोंगाट इकडे नको, गोंगाट तुमचा ते साईडला जाऊ दे. या आमच्या मागे याच आहे. तुमचं लक्ष तिथे राहू द्या मैदानात, कारण थोडा उशीर होते आहेत आणि आपल्या संघ जास्त रोहन किनी तानसामधून आलेले आहेत. खास हाऊस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू. जयशाना बक्षीस आहे. नितीन पाटील काका, जगम भाऊ माजी सरपंच 1000 रुपये. पण जयेश जावा काय कामगारी करत नाही. जरा गोंगाट कमी करा माझ्याकडे, थोडा गोंगाट. अमर भाऊची लिपी काय ते अप्रतिम आहे. डोल्याची पापणी काही नजर न हटत. अमर भाऊंची जी लेखी जोखी आहे ती खूप छान आहे. ते मोबाईल सुद्धा उचलून ऑफ साईडला मारलेला आहे. बघू एक धाव होते का. सुंदर असा जयेशला आजपर्यंत जे बक्षीस लागलेले आहे तो जयेश काय सिद्धांत आलेला आहे. सिद्धांत स्वतः आयकॉन प्लेयर आहे. सिद्धांत बँड पथक जोरात चालू आहे. जे 12 संघाचे कर्णधार आहेत किंवा आयकॉन त्यांनी इथे यायचं आहे. इथे जरा गोंगाट कमी करा. गोंगाट तुमचा मानवाच्या मागे जाऊ दे. पुन्हा एकदा लोपतीचा चेंडू सरळ आयकॉन प्लेयर मारतो. चापल, अरे बापरे, सुंदर जेल ट्राय केलेली चापल याने. शिस्त ठेवा. खानिवड्याचा संघ म्हटलं का अख्ख्या पालघर नाही तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा सातपुतेचा सुद्धा काल फोन आलेला मला. खूप छान वाटलं तुमचे ते अनिकेत भाचा. सध्या काही करत नाही, कडक आहेत ते, नुसतं कडक आहेत. स्वतःच्या 3 बॅटे आहेत. मागे गुजरात राजस्थान मधून खेळत होते. पूर्वी माहितीये का परत सर असा वाद केला का अमर भाऊ, दोन्ही संघ पहिले बाद करायची. पूर्वीची गोष्ट असायची. 7 झाले फक्त 7, 2 षटक आणि 7 धावा. पहिले असा वादावा त्या संघाला बाद आणि पुढे लढत. असा भामटाचा वामन करायचा आमच्या जोडीला, जाणून बुजून परानी टोचायचा. आणि तो संघ आपला दीपकला सुद्धा माहिती आहे. सामना चालू ठेवायचा आहे. फुलटत लोपतीचा चेंडू कायचा समजा. सिद्धांना 1 धाव बघूया. राज यांच्या हातामध्ये 2 धावा होतात का बघूया. सहजपणे 2 धाव संख्या 9. राकेश यांनी तुझी मुले आयकॉन पिंकोन तुम्ही मागे ठेवा देवा सर्वांना. देवा तरे त्यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये हा कप 2 वर्षापूर्वी नेलेला घरी. पुन्हा एकदा सिद्धांत. लोपतीचा चेंडू सरळ फुलटा चेंडू घडवला बघूया. हा न करता षटकार. या 6 धावांनी धाव संख्या होते ती 15. विशाल पाटील तिसरीवर. ईशांत शर्मा सारखी त्यांची आता त्यांनी बॉलिंग जरा चेंज झालेली. प्रियल वारिस जर 27 धावा करतात तर डॉन गल्ली 2 नंबरला जाणार. जर 26 धावा काढल्या थांबवल्या हर्षिदा 11 15 धावा. लोपतीचा चेंडू जबरदस्त असा एक विशाल घातक असा गोलंदाजी. जय जवानसाठी पुन्हा एकदा फोन आलेला आहे. नितीन काका
आणि माजी सरपंच जगम भाऊ जावासाठी आपले जावा आहेत ते. तुम्ही काय निर्णय तुम्ही द्या. हर्षद 11 जर विन झाली तर प्रज्वल पाटील यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस. काहीसा समजत नाही. आयकॉन प्लेअरला थांबून ठेवला. विशाल घातक मी म्हटलं होता. फक्त बांधून ठेवलं. एक षट्टा मला तरी दाखवून देते ते. जर शिंदे गट विजय झाला इन झाला तर प्रज्वल आणि 4 मध्ये आला इन झाला तर प्रज्वल आणि गॅटिंग यांच्याकडनं 5000 रुपये बक्षीस. 5000 कारण आताच लग्न झालेलं आहे त्यांचा. उर्सो राज घेतो का कॅच बघूया. जबरदस्त खूपच छान खूपच छान. उंचीचा फायदा पुरेपूर. जर समोरची पार्टी चेक करा सांगाल तर आम्ही चेक करू. तसा चेक करता येणार नाही. डाऊटफुल काय असेल ते सांगणार. विजय जाधव जबरदस्त एक सरकारी वर्कर. 16 धावा झाले. सिद्धांत त्यांनी मागितले आहे. सेफ आहे. ओके सर. नरेश 16 धावा. पंच दर्शक आमचे कोपरचे एक लाडके पंच नरेश किनी तर चांदीपचे संदीप किनी. पुन्हा एकदा ऑफ चेंडू मारलेला आहे. जयेश काय फटका मारत नाही. जयेश याला बक्षीस भरपूर आहेत सासवडवरून. भाऊजी बक्षीस मारा ना. ओ भाऊजी षटक संपतो. जयेश भाऊजींना स्ट्राईक द्यायची आहे. सिद्धांत नाही. थांबा. राजा दादा कुठे आहेत. राजेश किनी जरा पुढे यायचं आहे तुम्ही. राजेश किनी जरा पिंट्या विरू जरा समजाव. उमेश घरत अध्यक्ष आहेत मंडळाचे. उमेश घरत अध्यक्ष आहेत. तुम्ही आमचे 16 धावा सामना चालू करा. मॅच चालू. विकास सुद्धा एक गावातले खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी विरू खूप चांगली व्यक्ती आहे. कधी भांडण नसते गावामध्ये त्यांची. शितू तुम्ही चालू कर ना. तुम्ही मॅच चालू ठेवायची आहे. अप्रतिम अजय काहीतरी आज जादू टोना आहे. त्याचा भाचा बामन यांनी काहीतरी दिलेलं आहे वाटते कानमंत्रण. बामन याने संदीप बामन ठाकूर अजयला काहीतरी रात्री टॉनिक दिला. आमचे गोल्डन यांनी सुद्धा अजयला जाऊन पाय हात मळलेले आहेत रात्री. म्हणून पुन्हा एकदा लोपतीचा चेंडू सरळ जातोय लेग साईडला. धावा किती येतात हा न करता एक धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खूपच छान. खानुड्याच्या गावामध्ये वाहता पाणी आता भरती वटीला उदान म्हणून तडपदार ऊन झालेला आहे. 4 चेंडू मध्ये 10 धावा काढतात तर डॉन गल्ली इन होते. 9 करतात तर ते इन होतात. शिंदे गट बघूया. दोन्ही संघ तल्यात मल्यात आहेत. जयेश यांना काही समजत नाही. थांबून ठेवलेलं आहे. जयेश भाऊजी असले तरी त्यांना बक्षीस आमचे माजी सरपंच जगन्नाथ पाटील आणि नितीन पाटील यांनी बक्षीस लावलेलं आहे जावा यांच्यावर. पण जावाई काय करत नाही. भाऊजी मारा रे भाऊजी. जयेश भाऊजी काय मारत नाही. त्यांना वाटते नाश्ता पाणी झालेलं नाही सासुडीला. आता मारलाय जयेश पाटील याने. पण अजय अरे बापरे धरतीला दान दिला आहे. भाऊजी आहेत म्हणून त्यांनी कॅच सोडला वाटते. शेवटचे 2 चेंडू आहेत. 18 झालेले आहेत. सिद्धांत यांनी एक तरी षटकार मारायला पाहिजे अपेक्षा आहे. आयकॉन प्लेअर आहे.
फक्त तुम्ही मॅच बघायचा आहे. या खानुड्याला भरतीवटी येतेच. तुम्ही काय करा, भरतीवटी येणारच. हाफ चेंडू कायचा समजा चेंडू मागे खाली राहतो. धाव संख्या होते ते 19. ह्या षटकाचा शेवटचा चेंडू. हर्षद वेलन यांना चान्स आहे. चापल तू खेळामध्ये राहायचा आहे. आदर्श असे बघूया आता षटकार होतो का, बक्षीस फटकावतो का जयेश भाऊजी. नाही. आणि जोरदार संदीप पाटील यांचा डॅन्स. विजय संघाचा अभिनंदन, पराभव संघाचं कौतुक. भालवील संघ पराभूत झाला. देवातरे यांची टीम होती नाराज असणार. राकेश जबरदस्त धमाका. राकेश याचा दरवर्षी धमाका असतो. बघा आता टी शर्ट